संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या वतीने या नागपूरच्या रवी भवनामध्ये विशेष बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आणि त्या निर्णयाचा काय अंमलबजावणी होणार आहे आणि या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय काय काय गोष्टीवर चर्चा झाली आहे मान्यवरांनी आणि याचा निर्णय घेण्यात आला आहे। मान्यवर साहेब जोडलेले आहे, संयुक्त रिपब्लिकन आघाडीचे अध्यक्ष अमृत गजबे साहेब जोडलेले आहे आणि या बैठकीमध्ये त्यांनी एक महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे। थेट त्याच्याशी वार्ता करूयात, जाणून घेऊयात त्यांचं काय सांगणार। सर आपला परिचय सांगा। मी अमृत गजबे, संयुक्त रिपब्लिकन आघाडीचा अध्यक्ष। या संयुक्त रिपब्लिकन आघाडीची निर्मिती आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलेली होती। या संयुक्त रिपब्लिकन आघाडीची निर्मिती नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाली असल्यामुळे आज ती वेळ महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे। त्यामुळे संयुक्त रिपब्लिकन आघाडीची आजची जी रवी भवनमधली ही जी बैठक आहे त्याला अनन्य असं महत्त्व आहे आणि या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे असे ठराव या ठिकाणी आम्ही मंजूर केलेले आहेत। त्या अनुषंगाने काही ठराव, काही महत्त्वपूर्ण निर्णय मी आपल्यासमोर सादर करीत आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने संयुक्त रिपब्लिकन आघाडीने असे ठरवलेले आहे की विशेषतः उत्तर नागपूरमध्ये या आघाडीच्या निमित्ताने प्रचार जोमात व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून एक मोहीम राबविण्यात येणार आहे आणि ती मोहीम घर घर चलो रिपब्लिकन मतदारापर्यंत पोहोचण्याच्या संदर्भातला हा प्रचार यंत्रणेचा भाग राहणार आहे, ही मोहीम राहणार आहे। त्याकरता लवकरच याकरता एक कमिटी नेमून ही मोहीम राबविण्यात उत्तर नागपूरमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे। मित्रांनो, इतकंच नव्हे तर यामध्ये अजून असे महत्त्वाचे काही असे अजून इतर निर्णय अशा प्रकारचे आहेत की आतापर्यंत संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या माध्यमातून आम्ही काही इतर काँग्रेस असेल किंवा बीजेपी असेल यांच्यासोबत असलेले जे रिपब्लिकन पक्ष किंवा त्यांचे नेते असतील त्यांना आम्ही वगळलेलं होतं, पण आता आम्ही आमची भूमिका बदललेली आहे। रिपब्लिकन आघाडीच्या माध्यमातून कुठल्याही परिस्थिती यावेळेस महानगरपालिकेवर रिपब्लिकनचा निळा झेंडा फडकला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही असे निर्णय घेतलेले आहेत की जे कोणी आघाडीच्या बाहेर जे कोणी मोठे पक्ष आहेत किंवा नेते आहेत त्यांनाही यावेळेस सोबत घ्यायचं। त्याकरिता मग आठवले साहेबांचा ग्रुप असेल, कवाळे साहेबांचा ग्रुप असेल किंवा गवई साहेबांचा ग्रुप असेल किंवा प्रकाश आंबेडकर साहेबांचा वंचित बहुजन आघाडीचा ग्रुप असेल, या सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन हे आम्ही त्यांच्याशी आघाडीचं शिष्टमंडळ भेटून त्यांना आघाडीमध्ये समाविष्ट करून किंवा त्यांना सोबत घेऊन त्यांच्या नेतृत्वामध्ये कदाचित निवडणूक लढण्याचा प्रसंग आला तर आम्ही रिपब्लिकन आघाडी त्यांचं नेतृत्व या प्रस्थापित नेत्यांचं मान्य करून या निवडणुकीला आघाडी सांभाळत राहणार आहे। अशाही प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी या बैठकीत आम्ही घेतलेला आहे। सोबतच बॅरिस्टर साहेबांची हे जन्मशताब्दी वर्ष आहे त्याची सांगता सुद्धा येणाऱ्या 25 तारखेपर्यंत आम्ही इंदोरा चौकीवर संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या वतीनं बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जन्मशताब्दीची सांगता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहोत असा या ठिकाणी निर्णय झालेला आहे। आणि जे कोणी रिपब्लिकन आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, मग ते अमृत गजबिये किंवा दिनेश गोळघाटे किंवा शेषराजी गणवीर हे दुसऱ्या कुठेतरी मोर्चामध्ये गेलेले आहेत, लोकशाही मोर्चात गेला असं जे नावं टाकण्यात येते याचं आम्ही खंडन करतो। अशा प्रकारचं आमची या ठिकाणी भूमिका राहिलेली आहे। रिपब्लिकन आघाडीशिवाय आमचा कुठेही सहभाग नाही। या आघाडीमध्ये आज रिपब्लिकन पक्ष जवळपास 13 संघटना आहेत। या रिपब्लिकन आघाडीमध्ये असलेल्या 13च्या रिपब्लिकन पक्षाच्या गटांचाही एका ठिकाणी समावेश करून आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये उत्तर असो, दक्षिण असो किंवा पश्चिम असो या सगळ्याच ठिकाणी आम्हाला उमेदवार आतापासूनच आमच्याकडे विचारणा होत आहे उमेदवारांकडनं की आम्हाला तुमच्या आघाडीच्या माध्यमातून इलेक्शन लढायचं आहे। त्याकरता तुमची काय भूमिका आम्ही म्हटलं की स्वागत आहे। नवीन पिढीला आम्ही प्राधान्य देणार आहोत, नवीन ऊर्जावान शक्तींना आम्ही प्राधान्य देणार आहोत। रिपब्लिकन आघाडीचा मानस असा आहे या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जरी खूप मोठ्या संख्येने जरी निवडून येऊ शकलो नाही, पण
या महानगरपालिकेमध्ये या रिपब्लिकन आघाडीचे आणि इतके निवडणूक प्रतिनिधी निवडून आणण्याचा प्रयत्न राहील की आमच्याशिवाय कोणत्याही इतर पक्षाची या महानगरपालिकेत सत्ता बसणार नाही, अशा प्रकारची निर्णायक शक्ती आम्ही या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन आघाडीच्या माध्यमातून निर्माण करतो. थेट आपल्याशी निरंजन वासनिक साहेब सुद्धा जुळलेले आहे आणि या मीटिंगमध्ये सुद्धा त्यांनी एक शिरकत केली आणि त्यांनी सुद्धा सगळ्यांना ऐकून एक मोठा निर्णय घेतला आहे. थेट त्याच्याशी जाणून घेऊया. काय सांगा सर, आपला पहिला सांगा. संयुक्त रिपब्लिकन आघाडी जी गेल्या 4 वर्षापासून स्थापन करण्यात आली आहे आणि ह्या आघाडीमध्ये जवळजवळ 17 पक्ष आहेत आणि ते कार्य करत आहेत सध्या. आणि पुष्कळ मधल्या काळामध्ये इथे आम्हाला काही जास्त काम करता आलं नाही वेगवेगळ्या कारणांनी, परंतु आता आम्ही हे इलेक्शनात त्याच्याकरता ते कारण होतं की इलेक्शन नेहमी पोस्टपोन होत गेलं आणि आता ते इलेक्शन फिक्स चाललं आहे. तर त्याकरता आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना ते बोलवून तिथे आम्ही त्यांना ह्या इलेक्शनमध्ये कसं काम करायचं, लोकांकडे कसं जायचं आणि कोणाकोणाला भेटायचं अशा प्रकारे त्यांना सांगितलेलं आहे. आमचा हाही प्रश्न आहे की ह्या संयुक्त रिपब्लिकन आघाडीला इतरही पक्ष जे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे पक्ष आहेत किंवा गट आहेत किंवा सोशल वर्कर आहेत, त्या सगळ्या लोकांना इथे आणण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि ही जी आघाडी आहे ही याच्यानंतर ती आणखी समृद्ध होत जाईल आणि आणखी ती ताकदवर होत जाईल आणि हमखास आम्ही यावेळेस महानगरपालिकेमध्ये आम्ही आमचे जास्तीत जास्त प्रतिनिधी पाठवू शकतो. ते होते मान्यवर साहेब. त्यांनी आपल्याला विस्तारपणे माहिती सांगितली आज या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आले. थेट आपल्याशी दिनेश गोरघाटे साहेब सुद्धा जुळलेले आहे आणि या बैठकीमध्ये त्यांनी बी मते मांडलेले आहे आणि या मतामध्ये या संघटनेच्या वतीने त्यांना या संघटनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभवण्यासाठी सुद्धा त्यांनी त्यांचा एक आधार असतो. जाणून घेऊ त्यांचे काय काय नाही. सर, आपला पहिल्याचा. मी दिनेश गोरघाटे संयुक्त रिपब्लिकन आघाडीचा निमंत्रक म्हणून काम करत आहे आणि आजची बैठक अत्यंत महत्वाच्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये आज असं ठरवण्यात आलं की रिपब्लिकन पक्षाचे जे काही शीर्ष नेते आहेत, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, जे नेतृत्व करतात, त्या सगळ्यांना एकत्रित करून संयुक्त रिपब्लिकन आघाडी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लढणार आहे. आणि यामध्ये काँग्रेस बीजेपीला सोडून नो काँग्रेस नो बीजेपी असा एक नारा देऊन घर घर चलो असा एक अभियान या महानगरपालिका निवडणुकीतून रिपब्लिकन आंबेडकरी जनतेमध्ये रुजवण्यात येणार आहे. आणि रिपब्लिकन आंबेडकरीच्या जनतेच्या भरोशावर आणि शीर्ष रिपब्लिकन पक्षाचे जे काही घटक पक्षाचे नेते आहेत त्यांच्या सहकार्य, त्यांचा आशीर्वाद घेऊन ही महानगरपालिका निवडणूक आम्ही लढणार आहोत. आणि निश्चितच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे हे येणारी जी महानगरपालिका रिपब्लिकन निळा झेंड्याशिवाय बसणार नाही आणि आमच्याशिवाय कुणाची सत्ता बसणार आहे असं ठामपणे सांगतो. हा विश्वास समाजाच्या भरोशावर आणि स्थानिक नेत्यांच्या भरोसा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. समता सेंटरचे कार्यकर्ते आपल्याशी अशोक बोंदाडे साहेब जुळलेले आहे आणि थेट आपल्याशी वार्ता करूया, जाणून घेऊयात त्यांचे काय. सर, आपला परिचय सांगा. मी अशोक बोंदाडे समता सेनेला त्या राष्ट्रीय निमंत्रक म्हणून काम करत आहे. सोबतच आंबेडकर राजकीय याच्यामध्ये जे संयुक्त रिपब्लिकन आघाडी निर्माण करण्यात आली त्या आघाडीचा सुद्धा मी एक सदस्य आहे आणि आज ह्या सभेमध्ये मी उपस्थित राहिलेलो आहे. ह्या सभेच्या अंतर्गत आम्ही अनेक ठराव याच्यामध्ये पास केलेले आहेत. येणारी जे कॉर्पोरेशन महानगरपालिकेची जे निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी विचाराचे लोक या उमेदवार म्हणून निवडून यावे ह्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या
संयुक्त रिपब्लिकन आघाडीतर्फे आपले उमेदवार निवडून आणावे हे आमच्या ध्येय आहे. आणि या ध्येयाकरता आम्ही सर्व एकत्रित झालेलो आहोत. रिपब्लिकन जो बाबासाहेबांचा महत्वपूर्ण राजकीय पक्ष होता त्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे गट निर्माण झाले. त्या सर्व गटांना एकत्रित करून ही संयुक्त आघाडी रिपब्लिकन आघाडी निर्माण करण्यात आली. आणि संयुक्त रिपब्लिकन आघाडीतर्फे ह्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपले आंबेडकरी विचाराचे उमेदवार निवडून यावेत, रिपब्लिकन विचाराचे उमेदवार निवडून यावे हा आमचा ध्येय आणि उद्देश आहे. आणि निश्चितच हा आम्ही साध्य करू हा आमचा प्रयत्नशील राहील. आघाडी जिंदाबाद, संयुक्त रिपब्लिकन आघाडी जिंदाबाद, बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, संयुक्त रिपब्लिकन आघाडी आगे बढ़ो, संयुक्त रिपब्लिकन आघाडी जिंदाबाद, राष्ट्र बोलो जिंदाबाद, भगत बोलो जिंदाबाद, संयुक्त रिपब्लिकन आघाडी जिंदाबाद, आंबेडकरांचा